हॅलो, मी माया. तर आज तुमच्यासोबत कारल्याची भाजी कशी करायची तर ते शेअर करणार आहेत. आणि बऱ्याच जणांना कारल्याची भाजी म्हटलं की आवडत नाही, आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने कराल कारल्याची भाजी तर जे कोणी नाही खात तर त्यांना देखील कारल्याची भाजी आवडायला लागेल, हे नक्की. तर कसं करायचं तर ते बघूया. एकदम मीडियम साईजचे, जास्त मोठेही नाही आणि बारीकही नाही, असे कारले घ्यायचे आहेत. आणि त्यावर स्वच्छ धुवून कारले त्यावरचं सालपट काढून घ्यायचं आहे. तर मी जसं काढते त्या प्रकारेच काढायचं आहे. फक्त वरचं जे काटेसारखं राहतं तर ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे सर्व कारल्यांचं मी काढून घेते. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी सर्व कारल्यांवरचा केस काढून घेतलाय. तर तुम्ही देखील अशाच प्रकारे काढायचा. आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे या केसचं काय करणार आहे. तर आता जे आपण कारल्यांचं केस काढून घेतलाय तर त्या कारल्याच्या मधोमध काप करून चाकूच्या साह्याने त्यातल्या ज्या बिया राहतात ते काढून घ्यायच्यात, कारण आपल्याला त्यामध्ये मसाला स्टफ करायचा आहे. तर आता मी सर्व कारल्यांच्या बिया काढून घेते. तर अशा प्रकारे मी सर्व कारल्यांच्या बिया काढून घेतल्यात. आता आपल्याला कारल्यामध्ये जो स्टफ करायचा मसाला आहे तर त्यासाठी काय काय लागतं तर ते बघूया. मसाला बनवण्यासाठी शेंगदाणे घेतले थोडेसे, थोडी चिंच घेतली आहे, लसण घेतलाय आणि सुकं खोबरं घेतलंय किसून. आणि जे आपण किस करून घेतलंय कारल्याचा वरचं तर ते देखील यूज करणार आहे. तर आता हे सर्व शेंगदाणे खोबरं आपण परतून घेणार आहोत. तर सर्वात आधी मी खोबरं भाजून घेते, कारण खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही, लवकर भाजलं जातं. आणि थोडासा खोबऱ्याचा कलर चेंज झाला की लागलीच ते काढून घ्यायचं. खोबरं झाल्यानंतर लगेच शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे. शेंगदाण्यांचा तडतड आवाज आला की समजायचं की शेंगदाणे भाजल्या गेलेत, किंवा कलर देखील चेंज झाला की समजायचं शेंगदाणे भाजल्या गेलेत. शेंगदाणे भाजल्यानंतर आपण जो किस कारल्याचा किसलेला तर थोडंसं तेल तव्यावरती घेऊन तो किस चांगला त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता आपला केस चांगला परतून झाला आहे, ह्या प्रकारेच परतायचा. तर आता आपल्याला सर्व हे एकत्र वाटायचं आहे. तर आता त्यामध्ये आपण लसण टाकायचं आहे, जी चिंच घेतली आहे ती टाकायची, 1 चमचा हळद टाकायची आहे, परत काळा मसाला टाकायचा. आम्ही वर्षभराचा एकदाच काळा तिखट बनवतो. जर काळं तिखट नसेल तर ते तुम्ही स्किप करून त्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला देखील यूज करू शकता. लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि जिरे पावडर टाकायची आहे थोडीशी. जर जिरे पावडर नसेल तर तुम्ही जिरे अख्खे ते देखील टाकू शकता. आणि सर्वात शेवटी ते जे आपण किस फ्राय केलेलं तर ते टाकून घ्यायचं आणि नंतर मीठ टाकून सर्व एकत्र करून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. आता हे सर्व मिक्सरला मी वाटून घेणार आहे. थोडंसं जाडसरच ठेवायचं, जास्त एकदम बारीक करायचं नाही. आणि सर्व व्यवस्थित पूर्ण कारल्यामध्ये स्टफ करून घ्यायचं. थोडीशी ह्या कारले करायची भाजीची प्रोसेस लेंदी वाटते, पण जे कोणी कारलं खात नाही खरंच त्यांना कारलं खूप आवडेल, कारण थोडंसुद्धा अजिबात कडू लागत नाही ह्या प्रकारे केल्यास कारलं. आणि कारलं खाण्याचे खूप बेनिफिट्स आहेत, म्हणून जे कोणी कारलं खात नसेल तर ह्या प्रकारे नक्की करून त्यांना खाऊ घाला, नक्की त्यांना आवडेल. तर आता मी पूर्ण कारल्यामध्ये ते स्टफ करून घेते मसाला. तर आता सर्व कारल्यांमध्ये मी व्यवस्थित मसाला असा स्टफ केला आहे. तुम्ही देखील अशाच प्रकारे सर्व कारल्यांमध्ये स्टफ करून घ्यायचा आहे. आणि आता एका कढईमध्ये 2 चमचा तेल घेतलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एकदम हळू कारले सोडायचेत आणि थोड्या 10 ते 15 मिनिट ताट झाकून ठेवायचं आहे. जेव्हा आपण ताट झाकू तर ही काळजी घ्या, सारखं थोड्या म्हणजे 1-2 मिनिटाला सारखं चेक करत राहायचं, कारण सारखं परतत राहायचे कारले, कारण दोन्ही बाजू व्यवस्थित शिजल्या पाहिजे, म्हणून सारखं चेक करत राहायचं. तर अशा प्रकारे सारखं परतायचं. तर आता आपली भाजी बनवून तयार आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण कारल्यांचा कलर चेंज झाला आहे.
तर असंच तुम्ही पण भाजी घरी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन बाय.